नमस्कार, मी आकाश जाधव. सेंट्रल बँकेने एक मोठी जाहिरात पुन्हा एकदा काढलेली आहे, ती म्हणजे 1000 जागांची. आणि ही जाहिरात सेंट्रल बँकेने पहिल्यांदाच PGDBF ह्यासाठी काढलेली आहे. PGDBF ही काय आपल्याला नवीन नाही आहे. ह्याच्या आधीसुद्धा IDBI असतील किंवा त्याच्या आधी आपण जर पाहिलं तर काही प्रायव्हेट बँका, ICICI, HDFC सारख्या बँका असतील, आणि त्यासोबत इतर नॅशनलाइज बँका, ज्यामध्ये काही वर्षांआधी बँक ऑफ बडोदा आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, त्याच्या आधी जी आंध्रा बँक होती ती आहे. ह्या सगळ्यांनी PGDBFच्या वेकन्सी ज्या त्या काढलेल्या आहेत. आपल्याला सध्याला तुम्ही टायटल बघितलं असेल, माझा सध्याला तुम्हाला सगळ्यात मोठा संदेश हाच आहे, अर्ज कराच. ह्या पद्धतीनं तो का आणि कशामुळं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. व्हिडिओमध्ये पाहत असताना व्हिडिओ 2 पार्टमध्ये डिवाइड असेल. पहिल्या पार्टमध्ये मी पहिल्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट अर्थात तुमची जाहिरात काय काय त्याबद्दल माहिती सांगतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण डिस्कस करूयात की आपल्याला अर्ज का करायचा आहे किंवा त्यासाठी कॉम्पिटिशन बाकी एक्झामच्या तुलनेत कशी असणार आहे. ते एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना पाहायचं आहे. हे सगळं पाहत असताना मला एक अनाउन्समेंट तुमच्यासाठी, नवीन पोरांसाठी, जुन्या पोरांसाठी करायची होती. आपली नवीन ऑफलाईन बॅच संकल्प एज्युकेशन संभाजीनगर येथे तेजस 2.0 नावाची बॅच 5 फेब्रुवारीला सकाळी 7 ते 12 ह्या वेळेमध्ये जे ते स्टार्ट होतीये. तर तुमचे जेही नवीन तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की ज्यांना ज्यांना ऑफलाईन कोचिंग करायची आहे त्यांच्यासाठीची बॅच स्टार्ट होते. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना वाटतं ऑनलाईन स्टार्ट करायचं तर ऑनलाईनची बँकिंग प्राईम 8.0 ही सुद्धा लाईव्ह बॅच जी आहे ते आपण ऑलरेडी चालू केलेली आहे. तर ही बॅच तुम्हाला संकल्प 247 ॲपवर पाहायला मिळणार आहे. आणि त्याशिवाय एक लाईव्ह बॅच अमोल पाटील सरांनी ह्या स्पेसिफिकली ह्या सगळ्या एक्झामसाठी जी आहेत ही स्टार्ट केलेली आहे. ती टार्गेट SBI क्लर्क आहे, SBI PO आहे. आताची तुमची सेंट्रल बँकेची पण त्याच्यामध्ये सिलेबस जो तो कव्हर होऊन जाईल. हे सगळे लाईव्ह लेक्चर्स आहेत, त्यानंतर रेकॉर्डेडमध्ये उपलब्ध होतील. सोबत सरांनी भरपूर काही गोष्टी ज्या आहेत, प्री आणि मेन्सचा सिलेबस 2017 to 23 पर्यंत तुमच्या जुन्या पेपरचा ॲनालिसिस सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सरांनी त्यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर ज्याही विद्यार्थ्यांना असं वाटतंय, मी स्पेसिफिकली सांगायचं झालं तर हे पहिल्या ज्या 2 बॅचेस आहेत ह्या नवीन मुलांसाठी, ही ऑफलाईन नवीन मुलांना, ऑनलाईन नवीन मुलांना, आणि ही नवीन आणि जुन्या सगळ्या मुलांसाठी आहेत. चला आता आपण पुढे येऊयात. आपल्याला ह्या व्हिडिओला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. त्यातला पहिला टप्पा तुम्ही एकदा पाहायचा आहे. चला, पहिल्या टप्प्यामध्ये सेंट्रल बँकेने सुद्धा SBIची कॉपी करत पहिलं जे पेज आहे आता बऱ्यापैकी बदलून हा थोडासा कॉर्पोरेट लुक पेजला जे ते देण्याचं क्रिएट केलेलं आहे. याच्यामध्ये त्यांना कोणकोणते HRचे अवॉर्ड्स मिळाले की आम्ही आमच्या एम्प्लॉईची कशी काळजी घेतो. सेम SBI बद्दल आपण पाहिलं होतं. बँक 1911 मध्ये स्टार्ट झालेली आहे. सोराबजी पोचखानवाला हे त्या बँकेचे फाउंडर आहेत. आणि मी असं म्हणू शकतो की वडील ह्याच बँकेत असल्यामुळं मैंने भी इस बैंक का नमक खाया है म्हणून. तर बाकी बँकेबद्दलची डिटेल माहिती आहे. बँकेच्या 4500 प्लस ब्रांचेस आहेत, त्याच्यामध्ये 33,000 प्लस लोक काम करतात. आणि बँकेची जी बॅलन्स शीट आहे ती 6,68,000 कोटीपेक्षा जास्त आहे. बँकेने ह्या वेळेला पहिल्यांदाच PO म्हणजे ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1 साठी एक जाहिरात काढलेली, पण ती स्पेसिफिकली क्रेडिट ऑफिसरसाठी आहे. दादा का काढली असेल जाहिरात? पहिल्यांदा मी काही वेळा नाही पाठीमागं तुम्हाला सांगायला की HDFCची एक ॲड बनवली होती. त्याच्यानंतर सांगितलं होतं की आता इथून पुढे ज्या त्या अशा लॅटरल एंट्री ज्या आहेत त्या जास्त होणार, ज्याच्यामध्ये लोकांना कसला अनुभव पाहिजे. त्यामुळे म्हणलं की SBI CBOच्या जाहिराती इथून पुढे तुम्हाला मोठ्या देऊ शकतात. बाकीसुद्धा स्पेशलिस्ट रोलसाठीच्या वेगळ्या जाहिराती जास्त येऊ शकतात. हे पाठीमागे सांगितलं होतं आणि गोष्टी त्याच पद्धतीने घडताना दिसत आहेत. होतंय काय की ह्या बँकेला IBPS PO मधून जागा काढायला काय झालं, तिकडून तर जागा काढणारच आहेत, पण बँकेची रिक्वायरमेंट तिथं जाऊन थांबत नाहीये. बँकेला ज्या स्पेसिफिक रोलसाठी लोक बनवायचे आहेत, आलेल्या POला त्या गोष्टीसाठी वेगळं ट्रेन करावं लागतं. त्याच्यामध्ये बँकेची जास्त एनर्जी जाते, तिथून बऱ्यापैकी लोक सोडून जातात. तर बँकेनं त्यासाठी ही नामी शक्कल जित्ती लढवली असेल. ते काय की IBPS PO मधून तर लोक घ्यायचेच, पण क्रेडिट हा बँकेचा महत्त्वाचा प्रोफाईल आहे, बँकेचा आत्मा आहे क्रेडिट. कारण की ह्या याच्यातून बँका लोन देते आणि त्यातून बँकेचं आपलं नेट इंटरेस्ट इन्कम जे आहेत NII जे ते जनरेट होत असतं. तर ह्या एक्झामसाठी तर पुढे आपण तुम्हाला सांगतो. आता मी 2 वाक्य बोललो, पण क्रेडिट ह्या गोष्टीबद्दल जर महत्त्व सांगायचं असेल की बँकेमध्ये क्रेडिट ऑफिसरचं काय महत्त्व आहे, ते एक अर्ध्या 1 तासाचं बोलणं त्यावरच करून द्यावं लागेल. तर मी सध्या 2च मिनिटं सांगतो की बँकिंगचा आत्मा आहे क्रेडिट. बँकिंगचा आत्मा NEFTचं ट्रान्झॅक्शन करून देणं, RTGSचं करून देणं, पासबुक प्रिंट करून देणं हा आत्मा नाही आहे. क्रेडिट हा पार्ट बँकेचा आत्मा आहे आणि स्पेसिफिकली त्या रोलसाठी बँकांमध्ये कमतरता आहे. तर ह्या बँकेने असं ठरवलं की आपण ज्या काही महत्त्वाच्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्यासोबत टायप करूयात आणि तिथं मॅनपॉवर त्यांना देऊन त्यांना व्यवस्थित ट्रेन करून बँकेमध्ये आणूया, सो दॅट बँकेचं लॉंग टर्म जे एखादं काम होऊन जाईल. आता
ह्यामध्ये त्यांनी दिलं बघा, अजून कोणकोणत्या इन्स्टिट्यूटसोबत टाईप करायचं त्याबद्दल दिलं नाही आहे, पण तशा ज्या काही इन्स्टिट्यूट तुम्हाला माहिती आहेत, ह्याच्या आधी 2 इन्स्टिट्यूट ज्याच्यामध्ये बँका सगळ्यात जास्त विद्यार्थी पाठवतात ते म्हणजे मणिपाल विद्यापीठ आहे बँगलोरचं, आणि नॉर्थमध्ये दिल्लीच्या आसपास नोएडाच्या आसपास एक इन्स्टिट्यूट आहे तिथे. अशा 2 ठिकाणी पाठवतात. ह्या 2-3 पैकीच एखादा असेल. एकूण जागा 1000 आहेत. त्याच्यामध्ये PWD व्हेकन्सीज ॲड केल्या तर 1040 जागा आहेत. डिव्हिजन बरोबर आहे. 15% SC, 7.5% ST, 27% OBC, EWS 10% आणि राहिलेले जेंडर कॅटेगरी. ह्या पद्धतीनं आपल्याला वेकन्सीचं डिस्ट्रीब्युशन पाहायला मिळेल. टोटल पगार जो आहे अप्रॉक्सिमेट सॅलरी ही POचीच आहे. POचा ग्रॉस पगार आहे, बेसिक दिले त्याने 48,880, तर 80,000 ते 90,000 डिपेंडिंग ऑन तुमची कोणत्या सिटीमध्ये तुम्ही राहतायत ह्या पद्धतीनं हा पगार असणार आहे. त्यानंतर हा क्रेडिट ऑफिसरचा जॉब आहे. त्यानंतर प्रोफाईल इज ऑफ क्रेडिट ऑफिसर आहे, ऑपरेशनचं प्रोफाईल नाही. ह्याचे खूप ॲडव्हान्टेज बँकेमध्ये आहेत. ह्याच बँकेत नाही, त्या बँकेत थांबले तर प्रमोशनला फास्ट आहे. उद्या चालून बँक बदलायची गरज आली आणि त्यांना जर तुम्ही सांगितलं की नवीन बँकेत जाऊन सांगितलं, नवीन एखाद्या सरकारी बँकेत गेलात, नवीन मोठ्या प्रायव्हेट बँकेत गेलात, नवीन फॉरेन बँकेमध्ये गेलात आणि त्यांना सांगितलं की मला 3 वर्षाचा बँकिंगचा एक्सपिरियन्स आहे आणि 3च्या 3 वर्ष मी क्रेडिटमध्ये काम केलेलं आहे, मला असं वाटतं त्या माणसाच्या डोळ्यात पाणी येईल. 5 वर्ष मला क्रेडिटचा अनुभव आहे, त्या माणसाच्या डोळ्यात पाणी येईल आणि लगेचच्या लगेच 3 इडियट्ससारखा तो म्हणू लागेल एखाद्या वेळेस की आपण आता सॅलरीबद्दल चर्चा करूयात म्हणून. असं होऊ शकतं. एवढा महत्त्वाचा हा प्रोफाईल आहे. थोडंसं पुढे इलिजिबिलिटीमध्ये तुम्हाला एनी ग्रॅज्युएट विथ 60% पाहिजे. पोरांनो, इथं अजून तुमची कॉम्पिटिशन कमी होते बरं का. नॉर्थमध्ये काही काही विद्यापीठ असे ज्यांना 60% पडणंच अवघडून जातं. त्यानंतर एज लिमिट 20 ते 30 दिलेली आहे. याच्या आधी ज्या PGDBFच्या ॲडव्हर्टाइजमेंट यायच्या ह्या सगळ्यांमध्ये पहिल्यांदा काय होतं 20 ते 30 द्यायचे, मग हळूहळू कमी केलं 20 ते 28 केलं. आत्ता IDBIनं एक्झॅक्ट नाही आठवते म्हणून 20 ते 25 केलेलं आहे. रिझन काय की जास्त गॅप दिला ना तर त्या कॅम्पसमध्ये 20 वर्षाचा पोरगा राहतो आणि 30 वर्षाचा राहतो. हा याच्यामध्ये जनरेशन गॅप खूप जास्त होऊन जातो, पण त्यांनी तो उपलब्ध करून दिला आहे. तर सगळ्यांना तो चान्स जो आहे तो त्यांनी दिलेला आहे. बाकी PGDBF वाले जे आहेत, स्पेशली ज्यांचं वय 25, 26, 27 झालेलं आहे आणि जे IDBIच्या एक्झामला अप्लाय करता येत नाही, तर कुठतरी मला ठेस लागतं की मला अप्लाय करता येत नाही, असं ह्या PGDBFमध्ये होणार नाही. ह्या सगळ्यांची कट ऑफ डेट, तुमचं ग्रॅज्युएशन बाकी सगळ्या गोष्टी 30 नोव्हेंबरला झालेलं पाहिजे, 30 नोव्हेंबरपर्यंत कंप्लीट पाहिजे. त्यामुळं ज्यांना फायनल इयर अपिअरिंग आहेत त्यांना अप्लाय करता येणार नाही. या तारखेला ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. असो, थोडंसं पुढे या. अप्पर लिमिट 30मध्ये SC ST 5 वर्ष एक्स्ट्रा 35, OBC 3 वर्ष एक्स्ट्रा 33 असणार आहे. अजून आपण बघूयात त्याच्यामध्ये 1 स्टेप बिलोचा असा कसलाही क्रायटेरिया माझ्या तरी पाहण्यात जे ते स्क्राईबसाठी आलेला नाही. त्यामुळं कोणत्याही अकॅडमिक स्ट्रीमचा स्क्राईब ह्या एक्झामसाठी चालू शकतो. अपंग विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सिलेक्शन प्रोसेस खूप सोपी आहे. फक्त ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यू, नो प्री नो मेन्स. दुसरं, एक्झामचं स्ट्रक्चर पण खूप सोपं आहे. ज्या वेळेला तुम्ही पाहता एखादी IBPS PO मेन्सची परीक्षा, ज्या वेळेला तुम्ही पाहता SBI PO मेन्सचा बदललेला पॅटर्न 60-60-60-20, अशा वेळेला टेन्शन येतं. पण इथं बघितलं की टेन्शनही होतं आणि असं वाटतं की आपण एखादी प्री एक्झाम देतो की काय, असं वाटतंय. 30 क्वेश्चन 30 मार्क, ह्या 30 मार्काला 25 मिनिटं आहेत. 30 क्वेश्चन 30 मार्क इन क्वांटचे म्हणजे क्वांट रिझनिंग इंग्लिश जी आहे, 30 प्रश्न 30 मार्क आहेत, 25 मिनिटाचा वेळ आहे. जनरल अवेअरनेस मारतात 15 मिनिटाचा वेळ आहे. तर सांगण्याचा मुद्दा 120 मार्काची परीक्षा 90 मिनिट वेळ आहे. तर ह्याची लेवल मला असं वाटतं एखाद्या SBI PO प्रीपेक्षा मोठी नसावी, असेल तर किंचित जास्त, पण एवढं नक्की की मेन्सची लेवल तरी नसेल. आता 25 मिनिटामध्ये 30 क्वेश्चन करायचे म्हणजे राहिलं काय. आणि सोबत डिस्क्रिप्टिव्ह आहे, लेटर रायटिंग आणि एसे. अजून जेही विद्यार्थी सध्याला मी आजचा व्हिडिओ झाल्याच्या नंतर एक चर्चा करणार आहे क्षितिज सरांशी, त्यांना मी ऑफलाईन आणि ऑनलाईन आपल्या विद्यार्थ्यांना अवेलेबल राहायला सांगणार आहे या लेटर आणि एसेसाठी. त्याला घाबरू नका, तो एखादा माणूस चेक करत नाही, तर तो एखादी सिस्टमच चेक करते. त्यामुळं छोटे छोटे वाक्य बनवणं, सिस्टम चेक करते, माणूस चेक करत नाही. तर त्यामुळं बऱ्यापैकी ते तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे. 30 मिनिटामध्ये तुम्हाला एक लेटर आणि एक एसे. लेटर राहायचं असेल तर 2-3 ऑप्शनपैकी एक लेटर राहायचं असतं आणि एसेसाठी पण 2-3 ऑप्शन, 2-3 एसे दिला तर त्यापैकी एक निवडायचं असतं. सर मला डिस्क्रिप्टिव्हची भीती वाटते, मी काय करू. बघा, बँक काही पहिल्यांदा विडी नाही. आता ह्याच्या आधी PO होत असताना होतं कसं की PO व्हायचं असेल तिथे डिस्क्रिप्टिव्ह लागतं, इथे डिस्क्रिप्टिव्ह लागतं. आता टोटल तुमचा 120 + 30 हा 150 मार्काचा पेपर आहे. 120 आणि प्लस इकडचे 30, 150 मार्काचा पेपर आहे. तर हे खूप साचेबद्ध पद्धतीने तुम्हाला जे ते तयारी करता येईल.
माझं कळकळीची विनंती होती की तुम्ही लेटर एसे आहे म्हणून मी अप्लाय करत नाही असं होऊ देऊ नका. अजून एक तुमच्यासाठी खुशखबर की ह्या परीक्षेसाठी कसलीही नेगेटिव्ह मार्किंग नाही. सेक्शनल कट ऑफ आहे पण नेगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला असणार नाही आहे. म्हणून सगळे प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. ऑल 120 पैकी 120 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. खाली लेटर एसे पण लिहून यायचं आहे. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. नेगेटिव्ह मार्किंगच नाही. काही तुम्हाला महाभाग त्याच्यामध्ये अजून डोकं लावतील की त्याच्यामध्ये मग हे होईल, मग त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन येईल आणि मग त्याच्यामध्ये ॲक्युरसी पाहिल्या जाईल. ह्या कानाने सोडून द्यायचं. 120 पैकी 120 अटेम्प्ट करायचं. तसंही ह्या 1000 जागांसाठी जर ॲप्लिकेशनचा रेशो बघितला तर माझा अंदाज 70,000पासून ते 80,000पर्यंत, जास्तीत जास्त 1 लाखापर्यंत ॲप्लिकेशन जातील. माझा अंदाज 60 ते 80,000 तसं पाहिलं जातं. एवढेच ॲप्लिकेशन असतील. सर तुम्हाला जास्त वाटत नाही का असं काही लोक म्हणतील. त्यांना मी सांगतो SBIची ॲड तुम्हाला किती मोठी वाटली. बापरे, आजपर्यंत आलेली मागच्या 10 वर्षातली सगळ्यात मोठी ॲडव्हर्टिजमेंट. किती जागा, 13,000 जागा, किती ॲप्लिकेशन. लोकांनी सांगितले 18 लाख 20 लाख ॲप्लिकेशन. तेवढे काही नाही येत ते. तुम्ही डबल ॲप्लिकेशन, फेल्ड पेमेंट वगैरे मायनस केलं तर अराऊंड 15-16 लाखाच्या आसपास ॲप्लिकेशन असतात. तेही रेशो 1:100 होतो. जर इथं 1:100 झाले तर 1 लाख ॲप्लिकेशन येतील. माझा अंदाज इथं पुन्हा 1:70 1:80 आहे. जास्तीत जास्त 1:80च्या आसपास 80,000च्या आसपास ॲप्लिकेशन आले पाहिजेत. आपल्यासारखे अजून समजा ढोल वाजून सांगणारे लोक वाढले तरच काय ते 1 लाखाच्या वर जाईल. अन्यथा 1 लाखाच्या वरती काय ॲप्लिकेशन जाण्याचे चान्सेस वाटत नाही. अजून इंटरव्ह्यूचं वेटेज चांगलं दिलेलं आहे. जय हो निखिल डांगेसारखी. रिझन काय की तुमचं 150 मार्काचं रिटर्न आणि 50 मार्काचा इंटरव्ह्यू अशा पद्धतीनं वाटतंय 200. कारण की तिने ना रिटर्न आणि इंटरव्ह्यूचा रेशोच दिलेला नाही. 50 मार्काचा इंटरव्ह्यू म्हणलेला आहे. तर आपण जर बघितलं 200 पैकी 50 तर 100 पैकी 25% वेटेज इंटरव्ह्यूचा दिसतोय. कुठंच रेशो दिलेला नाही आहे की रिटर्नचे एवढे आणि इंटरव्ह्यूचा एवढा. तर 150 मार्काचा रिटर्न 50 मार्काचा इंटरव्ह्यू बघितलं तर इंटरव्ह्यूचं वेटेज IBPS POला 25% असतं. इथं 50%चं जे तिकडे 20% असतं. इथं 25% वेटेज होईल. म्हणून याचा उलटा इम्पॅक्ट काय होईल की रिटर्न पास झाले आणि रिटर्नमध्ये रीड जरी कमीची असेल, इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यूचं वेटेज 25% असल्यामुळं तुम्हाला कमी पडलेलं रिटर्नमध्ये इंटरव्ह्यूमध्ये तिथं तुम्हाला बॅलन्स करण्याचं जे काम त्या ठिकाणी करता येईल. अजून फायनल सिलेक्शनबद्दल त्यांनी दिलेलं आहे. ॲडमिशन प्रोसिजर कसं असेल की पहिल्यांदा हे एक्झाम, समजा तुम्ही आता एक्झाम पास झाले, आता ही एक्झाम होईल. एक्झाम कोणत्या महिन्यात होईल? शक्यतो मार्च महिन्यामध्ये एक्झाम होईल. मार्चमध्ये एक्झाम झाली, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू झाला, इंटरव्ह्यू पास झाले की नंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस चालू होईल. तर पहिल्यांदा तुम्हाला एका वर्षाचा कोर्स करायचा आहे. 1 वर्षापैकी 9 महिन्याची क्लासरूम ट्रेनिंग आहे. या क्लासरूम ट्रेनिंगचा मला सांगताना बिलकुल आनंद होत आहे की पहिल्यांदा अशी जी PGDBFचा कोर्स चालू झाला त्याच्या ऑफिशियली पहिल्या बॅचचा पहिला स्टुडंट आकाश जाधव आहे. रिझन काय की याची पहिली ट्रेनिंग PGDBFची कॉन्सेप्ट आणली होती आपल्या ICICI बँकेनं. आणि ICICI बँकेनं पहिल्यांदा मणिपालसोबत ही ट्रेनिंग आणली होती बँगलोर इथं. आणि तिथे नाव माझं आकाश असल्यामुळे AA असल्यामुळे माझा रोल नंबर पण 1 होता. म्हणून मी पहिल्या नंबरचा विद्यार्थी म्हणतो. तर खूप सुंदर अशी ट्रेनिंग असते जेन्युनली. म्हणजे मी आधी आणि नंतर मला माझ्यामध्ये खूप मोठा, म्हणजे मी टीचिंगमध्ये येण्याच्या पाठीमागचं सगळ्यात माझं महत्त्वाचं मोठं कारण जे ते मणिपाल, म्हणजे ही PGDBFची ट्रेनिंग आहे हे मी मानतो. रिझन त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये जी डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ही त्या अंगाने होते. सगळा भारत तुम्हाला एका ठिकाणी पाहायला मिळतो, एका कॅम्पसमध्ये पाहायला मिळतो. भारतातले वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळ्या युनियन टेरिटरीजचे लोक तुम्हाला एका ठिकाणी पाहायला मिळतात. तो एक चांगला अनुभव आहे. त्यामुळं तुम्ही लोकांनी 9 महिन्याची क्लासरूम ट्रेनिंग आणि 3 महिन्याचं ऑन जॉब ट्रेनिंग हे कंप्लीट करायचं आणि बँकेमध्ये त्यानंतर मिळून जाईल. सर समजा आम्हाला त्यानंतर बँकेनं काढलं तर काढायचं असतं, घेतलं नसतं. त्यांना तुम्हाला वाटतं की तुम्हाला गरज आहे, तुमच्यापेक्षा जास्त गरज त्यांना नाही, म्हणून अशा वेगवेगळ्या ॲडव्हर्टिजमेंट काढावं लागतं. त्याचं ताण नका घेऊ. खूप सोपी एक्झाम असते. त्या ड्युरिंग द कोर्स तुम्हाला DBF किंवा JIB कंप्लीट करायचं असतं आणि तेही होऊन जातं. बाकी मुलांना कंपल्सरी नसून पण ते सहज कंप्लीट करून टाकतात. बाकी मुलं म्हणजे IDBIचे मागे AM मुलं होते, आता JIMचे मुलं आहेत, हे त्याच्या सोबत DBF जे ते कंप्लीट करून टाकतात. तेही होऊन जातं. या कोर्ससाठी तुम्हाला 3 ते 4 लाख फीस भरायची आहे. लगेचच्या लगेच काही लोक पटकन शिक्का लावतील पैसे भरून जॉब, असं नाही येते. आम्हाला आमच्या वेळेला ते फ्री होतं. मग आमच्यासारखे लोक 1-2 वर्षांनी सोडायला लागले. बँकेला टाकलं आपलं नुकसान होतं आहे. तर आपण काय करत, पहिल्यांदा त्यांच्याकडून फीस आकारूयात. तर फीस असेल 3 ते 4 लाख रुपये प्लस GST. ही तुमच्या पगाराच्या 4 महिन्याचा पगार आहे बरं का. 4 महिन्याचा पगार लक्षात ठेवा. आज तुम्हाला ती अमाऊंट 3 ते 4 लाख जास्त वाटते, पण
तो तुमचा 3 ते 4च महिन्याचा पगार आहे. एकदा तुम्ही बँकेमध्ये 5 वर्ष थांबले तर बँक म्हणते हे घ्या तुमचे तुमचे पैसे वापस. तर बँकेला तुमच्या पैशाचे काही पैसे कमवायचे नाहीत. बँकेकडं 6,68,000 कोटीचा बॅलन्स शीट बँकेची आहे. तर तुमचे 3-4 लाखांना बँकेचं काही होणार नाही आहे. ते फक्त तुम्ही मधून सोडून गेले तर बँकेचं नुकसान होणे म्हणून ठेवलेली अमाऊंट आहे. 5 वर्ष तुम्ही बँकेत थांबले तर तुम्हाला तुमचे तुमचे पैसे वापस आहेत. तर असं त्यांनी जर का सर माझ्याकडे 3 ते 4 लाख भरायला नाही तर ते सेल्फ फायनान्स लोनवाला ऑप्शन उपलब्ध करून देतात. काही मोठी गोष्ट नाही आहे. पुढे त्याच्यामध्ये त्यांनी दिलं बघा. बरं, ड्युरिंग तुमची ट्रेनिंग त्याही वेळेला 2,500 महिना मिळायचा आणि आजही 2,500 महिना मिळतो आणि ऑन जॉब ट्रेनिंगच्या वेळेस 10,000 मिळायचा. आजही 10,000 मिळतो. हे थोडे वाढले पाहिजे. तुम्हाला मिळतात ते पैसे आणि ती ट्रेनिंग खूप सुंदर असते. आपण जे सध्या ज्या पद्धतीने राहतोय, आपण वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यासाला जातोय. आपण पुण्यात नवी पेठेत, सदाशिव पेठेत अभ्यासाला जातोय. आपण संभाजीनगरमध्ये खोकडपुरा, त्याच्यानंतर पैठण गेट ह्या एरियामध्ये अभ्यासाला जातोय. आपण आसपास जाऊन बसतोय. आपण जिन्याखालच्या अंधाऱ्या रूममध्ये राहतोय. सकाळी नाश्त्यामध्ये आपण ते पोहेन, त्या पोह्यामध्ये ती तरीन, त्याच्यावरून मग कांदेन, मग त्याच्यावरून लिंबू पिळून, मग त्याच्यावरून दही टाकून आपण त्याला कालवा करतोय, मग त्याला खातोय. त्याच्यानंतर अशा त्यानंतर दुपारचं जेवण असेल तर एकदमच त्या मेसवाल्याला खूप जास्त राग आलेला आहे, बायकोशी भांडणं आलेलं. तो अशा वेळेला मटक्याने चपाती तो जळालेली. त्यानंतर डाळ म्हणतो पण त्या डाळीमध्ये डाळ एकदम खाली असते, वरच्या साईडला फक्त पाणी 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 असतं. असं आयुष्य नसतं. तिथलं आयुष्य जे ते बऱ्यापैकी कॉर्पोरेट पद्धतीनं तुमची चांगली ग्रोथ हवी अशा पद्धतीने सकाळचा नाश्ता हा खूप सुंदर, दुपारचं जेवण 4-5च्या आसपास चहा बिस्किट आणि संध्याकाळचं पुन्हा जेवण, असा 7च्या 7 दिवसाचा मेनू ठरलेला असतो. ज्याच्यामध्ये जवळपास सगळ्या भारताचं वेगवेगळ्या पद्धतीचं अन्न त्याच्यामध्ये कव्हर केलं जातं. वरच्या म्हणजे नॉर्थच्या कुलच्यापासून ते साऊथच्या रस्समपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या त्या 7 त्या 7 दिवसामध्ये ठरलेल्या असतात. दुसरं म्हणजे जे नॉनव्हेज लवर्स आहेत तर अशा लोकांना आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस जे आहे ते अनलिमिटेड नॉनव्हेज मिळतं. सर तुम्ही डिटेलमध्ये काय सांगतायत? कुणाला अप्लाय करण्यासाठी मोटिवेशन काय असेल माहिती नाही आहे. कुणी एखाद्या वेळेस हे होऊ शकतं की नॉनव्हेज मिळतं अनलिमिटेड म्हणून पण अप्लाय करू शकतं, म्हणून माझं सांगण्याचं काम आहे. अजूनही भरपूर गोष्टी काय सांगण्याच्या आहेत, आपण नंतर बघूयात. तर ह्या पद्धतीनं हे आहेत. अजून काही महत्त्वाचा पाठ याच्यात मी केला आहे का बोल्ड? ॲप्लिकेशनची फीस ₹150 आहे. महिला फॉर वुमन, अरे वा, महिला एनी कॅटेगरी महिला, SC ST PWD आणि 750 आहेत बघा अदर्ससाठी. तर महिला कोणत्याही कॅटेगरीच्या असतील मुली, तुम्हाला फीस फक्त ₹150 आहे. अजून काय पाहिजे? SC ST सुद्धा मुलांना तेवढीच फीस आहे. चला आता मला वाटतं आपण शेवटी आलेला असू. एक्झामचे सेंटर महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर, मुंबई, ठाणे, मुंबई, नागपूर, पुणे, मला असं वाटतं नाशिक राहायला पाहिजे होतं त्याच्यासोबत. पण तेवढंच आहे. जे लोक आसपासच्या राज्यातून एक्झाम देतात, समजा कर्नाटकातून एक्झाम द्यायचे तर बँगलोर, धारवाड, हुबळी, मँगलोर हे वाले सेंटर्स आहेत. नंबर ऑफ सेंटर्स लिमिटेड आहे, जे चांगलं आहे की ॲप्लिकेशन अजून कमी होतील. तर जास्त एक्झाम सेंटर असतील तर ॲप्लिकेशनची संख्या वाढते अशा वेळेला. चला बाकी खाली वेगवेगळ्या टाईपची सर्टिफिकेट दिलेले आहेत. आपण आपल्या मुद्द्याच्या गोष्टी देऊयात. मुद्द्याची गोष्ट, हा कुणी अर्ज करावा? सर्वांनी, ज्यांचा आतापर्यंत निकाल आलेला नाही आहे, सर्वांनी. सर मी IBPS RRB असिस्टंट आणि PO पास झालो आहे, मी अर्ज करू का? हो कर. रिझन, ग्रामीण बँकेमध्ये थांबायचेही भरपूर पॉझिटिव्ह आहेत पण सोबत काही निगेटिव्ह पण आहेत. समजा आपण त्याच मातीतून आलेलो आहोत, आपण खेड्यागावातले आहोत, आपल्याला तिथला पाठ सहन होतो, आपल्याला तिथला पाठ आपण तिथल्या पाठसोबत काय म्हणतात त्याला जेल होऊन जातो, करा. पण नाही होते अशा वेळेला शहरी बॅकग्राऊंडमधून आलेलो आहे तिकडे जायचं आहे तर त्यापेक्षा पहिल्यांदा सोबत अप्लाय केलं तर बरं. तर तुमचं भले सिलेक्शन झालं असं याचं पण अपडेट देतो की काल ग्रामीण बँकेच्या प्रमोशनची जाहिरात आलेली आहे. MGBची, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या प्रमोशनची जाहिरात आलेली आहे. ती एक्झाम प्रोसेस होऊन आता त्याचा निकाल लागायला एप्रिल होईल. तर तुमचं जे काही जॉईनिंग आहे ते एप्रिलच्या नंतर होईल. रिकामं बसण्यापेक्षा अप्लाय करायला तुम्हाला काय चाललेलं आहे? अजून सर मी IBPS PO क्लर्क किंवा SO होणार आहे, मी अर्ज करू का? झालेलो नाही, होणार आहे. आजच IBPS POचा निकाल लागणार आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहेत आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर होणार आहे, अजून झालेलं नाही. आणि झालं असलं तरी पण अर्ज करायचं. सर समजा मी उद्या चालून IBPS PO मध्ये पंजाब नॅशनल बँकेत पास झालो, बँक ऑफ बडोदात पास झालो, कॅनरा बँकेत पास झालो, युनियन बँकेत पास झालो, या 4मध्ये पास झालो, तर मी ते करू का सेंट्रल बँक करू? तर तुम्ही तेच करा. पण ह्या 4 बँका सोडून खाली कोणत्याही बँकेत तुम्ही पास झालात, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब सिंध बँक, युको बँक, ह्या सगळ्या राहिलेल्या बँकांमध्ये कशातही तुम्ही पास, इंडियन बँक, ह्या बँकांमध्ये पास झाला तर मला असं वाटतं हे केलेलं कधी पण चांगलं. कारण की त्याच्या खालच्या बँकात इंडियन बँक मोठी थोडीशी, कारण की अलाहाबाद बँकेतून मर्ज झाल्याच्यानंतर, पण तरी पण मला असं वाटतं
क्रेडिट प्रोफाईल असल्यामुळं तुम्ही अर्ज केला पाहिजे. त्यानंतर PGDBF ट्रेनिंगची गरज आहे का? बिलकुल गरज आहे. अरे तुम्हाला मला सांगा, तुम्ही IBPS POची परीक्षा पास झाले, बँक तुम्हाला जवळपास ₹1,00,000 पगार देणार आहे आणि तुम्हाला म्हणलं की एखाद्या NPA झालेल्या माणसाला इंग्लिशमध्ये पत्र लिहिन, तुम्हाला पत्र लिहिता येत नाही. सांगा त्या ₹1,00,000 बँक काय करणार तुम्हाला देऊन? तर काही ना काही तुम्हाला त्या ट्रेनिंगची गरज आहे ना, तर त्यामुळेच तो प्रोग्राममध्ये ठेवलेला आहे त्यांनी. ठीक आहे सर, अर्जाचा रेशो कसा आहे त्याबद्दल मी आता सांगितलं. तर माझा अंदाज 1:70 1:80 असेल, SBI क्लर्कपेक्षा कमी असेल. त्यानंतर सेंट्रल बँकेच्या प्रायव्हेटायझेशनची चर्चा त्या होतच असतात, मागच्या काही वर्षापासून त्या चर्चा होतात. पण एक दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की सेंट्रल बँक ऑफ इंडिया जी आहे ती मुंबई बेस्ड बँक आहे, हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये शाखा भरपूर आहेत. त्यानंतर आपल्या IBPS एक्झामसाठी मध्य प्रदेशची ती नोडल बँक आहे, जसं महाराष्ट्रासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आहे तिथली नोडल बँक आहे. तर आपल्या महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यांमध्ये शाखा चांगल्या आहेत. इनफॅक्ट महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे मला आठवत आहेत, अहमदनगर, जळगाव, धुळे या ठिकाणची लीड बँक जी आहे, लीड बँक, प्रत्येक जिल्ह्यात एक लीड बँक असते, तर लीड बँकसुद्धा सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रेझेन्स चांगला आहे. अजून काय पाहिजे? उद्या चालून प्रमोशन घेत घेत महाराष्ट्रात राहायचं असेल तर सर IBPS PO होण्यासाठी काय करावं लागते? प्रचंड मेहनत, प्रचंड चिकाटी, अत्यंत मेहनत, घाणेरड्या लेवलची कॉम्पिटिशन. 225 पैकी फक्त 55, 60, 70 मार्काचा कटाव असतो, तोंडाला फेस येतो. 225 पैकी हे IBPS PO होण्यासाठी पहिलं प्री पास करावं लागते 100 पैकी 50 मार्काला, मग मेन्स पास करावं लागते 225 पैकी. आता आज ज्याचा निकाल लागणार आहे 60-70 मार्क घेण्यासाठी. पोरांना काही काही सेक्शनमध्ये पहिलं अटेम्प्ट व्हायला हे IBPS POच्या क्वांटचा पहिला प्रश्न अटेम्प्ट व्हायला अर्धा तास लागतो, रिझनिंगचा पहिला प्रश्न अटेम्प्ट व्हायला अर्धा तास लागतो, असं होतं. आणि त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यू द्यावा लागतो. इंटरव्ह्यू दिलं की 80-20चा नियम पाहावा लागतो. मग मार्चच्या शेवटचा आठवडा असेल तेव्हा कॅल्क्युलेशन करावं लागते की माझे मार्क एवढे आले, जर मला इंटरव्ह्यूत 20 पैकी 18 आले, 17 आले, 16 आले, दोघांना मदत केलं तर किती येतील ते, आणि हे कॅल्क्युलेशन करत बसावं लागतं. मग माणूस PO होतो. अथक परिश्रमाने त्याच लेवलचा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये PGDBF होण्यासाठी, आणि ह्याचा रुतबा, ह्याचं वजन जे आहेत हे IBPS PO म्हणजे सेंट्रल बँक ऑफ PO पेक्षा ह्या सेंट्रल बँकेचे PGDBFचं वजन जास्त असतं. ह्याला काय करावं लागतं? ह्याला फक्त 120 मार्काची रिटर्न एक्झाम द्यावी लागते, 30 मार्क्सचं डिस्क्रिप्टिव्ह आणि एक इंटरव्ह्यू, दॅट्स इट. त्याच लेवलचा पगार मिळवण्यासाठी ह्याची मेहनत कमी आहे, ह्याची मेहनत जास्त आहे. थोडंसं पुढे, आता मी नॉन कॉमर्स बॅकग्राऊंडचा आहे. क्रेडिट ऑफिसरसाठी काही नुकसान फायदा आहे? नॉन कॉमर्स आणि कॉमर्स काही संबंधच नाही. आधी होता, आधी या वेगवेगळ्या बँका क्रेडिट ऑफिसर घेण्यासाठी कॉमर्सवाले मागायचे. सगळ्यात आधी तर MBA फायनान्सवाले मागायचे, मग MBA फायनान्सहून MCOMला आले, मग MCOMहून BCOMला आले काही बँका, बँक ऑफ इंडियामध्ये. आता क्रेडिट ऑफिसर सगळ्यांसाठी ओपन करून दिलेली दादा ही मोठी संधी आहे. त्यामुळे याच्यामध्ये कॉमर्स नॉन कॉमर्स नाही, ते अकाउंटिंगचं सगळं काममध्ये सॉफ्टवेअर असतं. यांचंच एक सॉफ्टवेअर आहे LEND, लेंड सेफ नावाचं सॉफ्टवेअर आहे यांचं सेंट्रल बँकेचं. या सेंट्रल बँकेच्या सॉफ्टवेअरवर काम करायचं आहे, तुम्हाला डोकं वापरायचं आहे, तुम्हाला अकाउंटिंगचं काम सगळं सॉफ्टवेअर करणार. त्यामुळे तुम्ही कॉमर्स आहात, आर्ट्स आहात, सायन्स आहात, ॲग्री आहात, इंजिनिअरिंग आहात, काही फरक पडत नाही. ठीक आहे सर, मला उद्या चालून ह्या बँकेनंतर दुसऱ्या बँकेमध्ये स्विच करायचा असल्यास कसा फायदा आहे? अरे भरपूर फायदा आहे. ह्या बँकेतून दुसऱ्या बँकेत जर तुम्हाला जाऊन स्विच करायचं असेल, इथल्या 2 किंवा 2 वर्षाच्या क्रेडिट प्रोफाईलवर तुम्ही डोळे झाकून SBI CB होता. इथल्या 3 वर्षाच्या किंवा 4 वर्षाच्या तुमच्या अनुभवावर तुम्ही स्ट्रेट बँकेमध्ये दुसऱ्या बँकेमध्ये स्केल 3 म्हणून जाऊ शकता, स्केल 4 म्हणून जाऊ शकता. 5 वर्षाचा अनुभव घेतला तर स्केल 4 डायरेक्ट हे जाऊ शकता. 5 वर्षाच्या 7 वर्षाचा वरचा अनुभव आला असला तर उद्या चालून ह्या प्रोफाईलमुळे आणि बँकेच्या ब्रँडमुळे तुम्हाला दुसरीकडे जायला जे ते खूप जास्त स्कोप आहे. पुढे सेंट्रल बँकेचा पगार मी आता सांगितलं. प्रमोशन फास्टेस्ट, माझ्या मावस बहिणीचा मुलगा तिथं आहे. 2013ची त्याची जॉईनिंग होती ॲज अ ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर. 2013ची. 2024ला तो कोण होता? तो स्केल 4 ऑफिसर होता. स्केल 1 पासून स्केल 4 3 प्रमोशन 10 वर्षामध्ये, 3 प्रमोशन 10 वर्षामध्ये. आता पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला असिस्टंट जनरल मॅनेजर झालेलं दिसेल. वयाच्या 40च्या आत, 37-38च्या वर्षी, तुम्हाला 39 वर्षी तो असिस्टंट जनरल मॅनेजर झालेलं दिसेल. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे आणि बँक ऑफ महाराष्ट्र प्रमोशन जे आहेत ते स्टेट बँक ऑफ इंडियापेक्षा पण फास्ट आहेत. बिलकुल मी जबाबदारीने सांगतोय. ठीक आहे, तर यांचे प्रमोशन जे आहेत ते फास्ट आहेत. मी सहज त्याला भीत पगार विचारला, त्यांनी सांगितलं होता स्केल 4चा त्याचा जो पगार होता 10-11 वर्षाच्या नंतर, आता सध्याला नगरमध्ये पोस्टिंग होती, तर त्यांनी सांगितलं की ग्रॉस अंदाजे 3.25-3.5च्या आसपास जातो म्हणून. 3.25-3.5 हजार म्हणत नाहीये लाख, आणि वार्षिक म्हणत नाहीये महिना. ठीक आहे, पुढे प्रायव्हेट आणि फॉरेन. सर मला गव्हर्नमेंटमध्ये नाही, पुढे जाऊन प्रायव्हेटमध्ये जायचं आहे, भरपूर संधी आहेत. फॉरेन बँक्समध्ये जायचं आहे, भरपूर संधी आहेत. मी सुद्धा ह्याच कोर्स करून, फक्त मी सेंट्रल बँकेचा नव्हता केला, ICICIचा केला होता. मी ट्रेजरीमध्ये होतो.
तिथून पुढे जे लोक जायचे ह्या अशा कोर्स केल्यामुळं आणि स्पेशलिस्ट फील्डमध्ये आमचं त्यावेळेला ग्रॅज्युएशन किंवा त्यावेळेला PGDBF झालेलं असल्यामुळं आम्हाला त्याच्यानंतर पुढे म्हणजे स्टँडर्ड चार्टर्डमध्ये इकडे तिकडे चान्सेस जे ते जास्त होते आणि अशा लोकांना पण चान्सेस जास्त असतीलच. क्रेडिट ऑफिसर होण्यासाठी पहिल्यांदा क्रेडिट ऑफिसर व्हायचं असेल तर जुन्या एक्झामच्या सिलेबसमध्ये प्रोफेशनल नॉलेज असायचं. अरे आता तुम्हाला क्रेडिट ऑफिसर व्हायचं असेल तर FTचा सिलेबस आहे ना, व्हाईच क्वांट, व्हाईच रिझनिंग, व्हाईच इंग्लिश, व्हाईच GA, अजून काय पाहिजे. नॉर्थ इंडियामध्ये अशा जाहिरातीमध्ये नसतं. आता बघा, तुम्हाला जर हे घ्यायचं असेल, अंदाज घ्यायचा असेल तर मला एक व्हिडिओ तुम्ही हिंदीतून बनवून द्या. त्या हिंदीतून व्हिडिओमध्ये निगेटिव्ह कमेंट जे असतात त्या लोकांना ह्या जाहिराती आवडत नाहीत. तर त्यामुळे होतं कसं की IDBI सारख्या जाहिरातीमध्ये आपले महाराष्ट्राचे 25-30% पोरं सिलेक्ट होतात. तर जर त्यांना त्या जाहिराती आवडत नाही आहेत तर कारण तुम्ही अप्लाय होऊ देत नाही. इथून 1000च्या 25-30% म्हणजे की 300, 250-300 PO इथून महाराष्ट्रातून होतील. तर त्यामुळं तुम्ही हे जर मी बोललेलं खोटं वाटत असेल, आता सध्याला नॉर्थच्या वेगवेगळ्या फॅकल्टीच्या व्हिडिओच्या खालची कमेंट बघा, तुम्हाला दिसून जातील. आणि त्या हिशोबाने त्या लोकांना आवडत नाहीत. नो प्रॉब्लेम, आपल्या लोकांना आवडतात, त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. स्टडी प्लॅन वेगळा काहीच करायचं नाही. जो मधल्या काळात SBI क्लर्क, SBI PO साठी करतात तेच. डिफिकल्टी लेवल PO प्रीची सांगितली. नो निगेटिव्ह मार्किंगमुळे सगळं अप्लाय करायचं आहे. एक्सपेक्टेड एक्झाम डेट अजून माहिती नाही, पण ज्या वेळेला कळली त्यावेळेला तुमच्यासमोर घेऊन येतो. तर एवढी माहिती मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. निश्चितच माहिती तुम्हाला आवडली असेल, इंटरेस्टिंग वाटली असेल. आता फक्त जेही नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचव की 5 तारखेला इकडे आपली जी बॅच आहे, 5 तारखेला सकाळी 7 वाजता आपली तेजस 2.0 नावाची प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू ह्यासाठीची बॅच स्टार्ट होती. बँक एक्झामची तयारी करायला हा काळ म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचा काळ चांगला आहे. एप्रिल मे मध्ये आल्याच्यानंतर पुढे जाहिराती कंटिन्यूस येतात आणि त्यामुळे अभ्यासाला चांगला वेळ मिळत नाही. तर त्यामुळं तुमच्या ओळखीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज तुम्हाला पोहोचवायचा आहे. व्हिडिओचं कंटेंट आणि जाहिरातीबद्दलची माहिती आवडली असेल निश्चित व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.